नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. डिप्लोमा फर्स्ट इयरचं डेट एक्सटेंड झालेली आहे. ॲडमिशनची अगोदर 2 जुलै होती, आता 6 जुलै झालेली आहे. आणि त्यासोबतच तुमचं फायनल शेड्यूल आलेलं आहे. म्हणजे काय, आता याच्यानंतर तुमची डेट वाढायची चान्सेस कमी आहेत, है ना. आता बघा या ठिकाणी जसं की तुमचं रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनची डेट जी होती, रजिस्ट्रेशनची डेट झालेली आहे 6 जुलैपर्यंत. ठीक आहे. आणि व्हेरिफिकेशनची पण सेम झालेली आहे. ओके. त्यानंतर तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी लागेल ती 7 जुलैला लागणार आहे. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे तात्पुरती गुणवत्ता यादी. यानंतर तुम्हाला 2 दिवसाचा ग्रेव्हन्स पिरियड मिळेल. जर तुमच्या फॉर्ममध्ये काही त्रुटी असेल तर 8 आणि 9 जुलैला तुम्ही काय करू शकता, ते सॉल्व्ह करू शकता, आहे ना, जरी तुमचं व्हेरिफिकेशन झालेलं असलं तरी. ठीक आहे. त्यामुळे 6 तारखेपर्यंत तुमचं व्हेरिफिकेशन जे डॉक्युमेंट असतील त्याच्यावरनं तुम्ही करून घ्यायचे. आणि 8 आणि 9 तारखेला जर तुमच्या फॉर्ममध्ये काही त्रुटी आली किंवा डॉक्युमेंट अपलोड करायचे बाकी राहिले असतील, तर ते तुम्ही चेंज करू शकता परत. ठीक आहे. त्यानंतर 10 तारखेला तुमची फायनल मेरिट लिस्ट लागेल. फायनल मेरिट लिस्ट लागली, त्याच्यामध्ये तुमचा नंबर जर आला एकदा, त्यानंतर तुमच्या फॉर्ममध्ये कोणत्याही प्रकारचा चेंज होत नाही. ठीक आहे. त्यामुळे फायनल मेरिट नंबर येणं खूप आवश्यक आहे. या लिस्टमध्ये तुमचं नाव असणं आवश्यक आहे. त्यानंतर बघा, पहिल्या कॅप राऊंड सुरू होईल तुमचा 10 तारखेपासून, 10 जुलैला. आता 10 जुलैला काय होईल, तर प्रत्येक कॉलेजमध्ये तुमच्या त्या एखाद्या ब्रँचला तुमच्या कॅटेगरीच्या किती जागा आहेत, हे याचं वॅकन्सी सीट मॅट्रिक्स म्हणतो, त्याला काय म्हणतो आपण, वॅकन्सी सीट मॅट्रिक्स. तो जो आहे, तो या ठिकाणी काय होतो, पब्लिश होतो. मग त्याच्यावरनं तुम्ही काय करायचं, 11, 12 आणि 13 ह्या 3 दिवसामध्ये तुम्हाला कॉलेजेसची नावं टाकायची आहेत, म्हणजेच ऑप्शन फॉर्म भरायचे म्हणतो आपण त्याला. 11, 12 आणि 13 3 दिवसामध्ये कॉलेजेसचे नावं, ब्रँचचे नावं तुम्ही टाकायचे. बरेच विद्यार्थी विचारत होते की कॉलेजेसचे नावं कधी टाकायचे, तर समजलं असेल तुम्हाला, 11 ते 13 जुलैच्या दरम्यान. ठीक आहे. आता हे नावं टाकल्यानंतर 15 तारखेला म्हणजेच 15 जुलैला तुमचं काय होईल, अलॉटमेंट होईल. आता याला अलॉटमेंट म्हणजे काय, तर तुमचा कोणत्या कॉलेजला नंबर लागला हे तुम्हाला 15 जुलैला समजेल. ठीक आहे. आणि 15 जुलैला तुम्हाला समजल्यानंतर 16, 17, 18 3 दिवसामध्ये त्या कॉलेजला जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, सीट ॲक्सेप्टन्स करायचं आहे. आता सीट ॲक्सेप्टन्स करताना या ठिकाणी 2 ऑप्शन असतात तुम्हाला, है ना. एक असतं फ्रीज, दुसरं असतं नॉट फ्रीज. आता फ्रीज म्हणजे काय, जर तुम्हाला पहिल्या राऊंडमध्ये लागलेलं कॉलेज पाहिजे असेल, तिथे ॲडमिशन घ्यायची असेल, तर तुम्ही फ्रीज करायचं. आणि ते फ्रीज केल्यावर याच्यावरती मी नंतर व्हिडिओ बनवेल सेपरेट, त्याचं टेन्शन घेऊ नका, सध्या समजून घ्या. फ्रीज केल्यानंतर तुम्हाला त्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल तर फ्रीज करायचं. आणि जर तुम्हाला ते कॉलेज सेव्ह ठेवायचं असेल आणि दुसरा राऊंड करायचा असेल तर नॉट फ्रीज करायचं. त्याला बेटरमेंट म्हणतो आपण. बेटरमेंट म्हणजे काय, तर या पहिल्या राऊंडमध्ये जे कॉलेज लागलेलं आहे त्याच्यापेक्षा चांगलं कॉलेज जर मला दुसऱ्या राऊंडमध्ये लागलं तर मी ते घेईन. ठीक आहे. आणि जर नाही लागलं दुसऱ्या राऊंडमध्ये, तर पहिल्या राऊंडमध्ये जे कॉलेज होतं ते मला सेव्ह राहील. कळालं असेल. ठीक आहे. त्यानंतर 16 ते 18 तारखेच्या दरम्यान काय करायचं आहे, 16, 17, 18 ह्या 3 दिवसामध्ये ज्या कॉलेजला तुमचा नंबर लागला तर त्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन ह्या 3 दिवसामध्ये कंप्लीट करायची आहे तुम्हाला. ठीक आहे. या या ॲडमिशन कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स, तुमचे रजिस्ट्रेशनचा फॉर्म, FC कन्फर्मेशनचा फॉर्म आणि त्याच्यावरती जेवढी डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे ते सर्व डॉक्युमेंट्स ओरिजिनल घेऊन त्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन करायचं आहे. ठीक आहे. ॲडमिशन करताना एक काळजी घ्यायची आहे की अगोदरच कॉलेजला विचारायचं की त्या कॉलेजला DD लागतो की कॅश चालते की ऑनलाईन चालतं, आहे ना. त्यानुसार तुमची पर्यायी व्यवस्था तुम्ही करून घ्यायची. आता हे झालं पहिल्या राऊंडमध्ये. आता मग दुसरा राऊंड सुरू होतो. दुसऱ्या राऊंडमध्ये काय असतं, तर ज्या विद्यार्थ्याचा पहिल्या राऊंडमध्ये नंबर लागला नाही ते विद्यार्थी याच्यामध्ये भाग घेऊ शकतात, किंवा ज्या विद्यार्थ्यानं बेटरमेंट केलं आहे ते विद्यार्थी याच्यामध्ये भाग घेऊ शकतात. मग काय होईल, 19 जुलैला दुसऱ्या राऊंडसाठी जेवढ्या जागा खाली असतील त्याचा वॅकन्सी मॅट्रिक्स डिस्प्ले होईल. आणि तो मॅट्रिक्स डिस्प्ले झाल्यानंतर परत कॅप राऊंड 2 सुरू होईल. त्याच्यामध्ये 20 आणि 21 या 2 दिवसामध्ये काय करायचे आहेत, कॉलेजेसचे नावं टाकायचे. परत मग 23 तारखेला काय होईल, तुमची अलॉटमेंट होईल. अलॉटमेंट झाल्यानंतर दुसऱ्या राऊंडमध्ये कोणत्या कॉलेजला नंबर लागला हे तुम्हाला समजेल. मग जर नंबर लागला तर 24 आणि 25 या 2 दिवसामध्ये काय करायचं, त्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यायची. ठीक आहे. 24 आणि 25ला
फ्रीज नॉट फ्रीज करायचं आणि त्यानंतर तिसरा राऊंड सुरू होईल. तिसऱ्या राऊंडमध्ये पण सेम 26 तारखेला अलॉटमेंट होईल, सॉरी वॅकन्सी मॅट्रिक्स डिस्प्ले होईल. तिसऱ्या राऊंडमध्ये किती कोणत्या कॉलेजला किती जागा बाकी आहेत. त्यानंतर तिसऱ्या राऊंडचे 27-28 जुलैला ऑप्शन फॉर्म भरायचे. 30 तारखेला कॉलेज तुम्हाला कोणतं कॉलेज लागलं ते समजेल. 31 जुलै आणि 1 ऑगस्टला त्या कॉलेज मध्ये जाऊन बेटरमेंट किंवा फ्रीज करायचं आणि या 2 दिवसामध्येच काय करायचं, कॉलेजला ॲडमिशन कन्फर्म करायची. ओके. त्याच्यानंतर चौथा राऊंड आहे. चौथ्या राऊंडमध्ये बघा, 3 राऊंडमध्ये नंबर जर लागलाच नाही कोणाचा, तर ह्या चौथ्या राऊंडला काय होतात, सगळ्या जागा ओपन होतात. म्हणजे एखादी कॅटेगरी आहे, सपोज NTB, त्या आणि त्या कॅटेगरीचे मुलं जर भेटले नाही तर ते सगळ्या जागा ओपन होऊन जातात. आणि हे या ठिकाणी या 3 आणि 4 तारखेला काय करायचं, कॉलेजचे नावं टाकायचे. 6 तारखेला समजेल कोणतं कॉलेज लागेल. 7 आणि 8 तारखेला फ्रीज किंवा नॉट फ्रीज करायचं आणि 7 आणि 8 ऑगस्टला त्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यायची. त्याच्यानंतर 4ही राऊंडमध्ये नंबर लागला नाही तर 7 आणि 8 यावेळेस काय होईल, तुमचे नॉन कॅप्चर राऊंड सुरू होतील, है ना. नॉन कॅप्चर राऊंड म्हणजे काय, तर ते संस्था स्तरावरती राऊंड होतात, त्याच्यावरती आपण डिटेल व्हिडिओ बनवू. आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. आता याच्यामध्ये एक गोष्ट ॲड करू शकतो मी, ॲड करू इच्छितो. तर याच्यामध्ये काय बघा, कॅप राऊंडमध्ये पहिल्या राऊंडमध्ये 1 नंबरचं ऑप्शन असं टाकायचं आपण की त्या ठिकाणी नंबर लागला तर तुम्हाला 100% तिथे ॲडमिशन घेता येईल, है ना. 1 नंबरचं जर ऑप्शन तुमचं लागलं पहिल्या राऊंडमध्ये तर ती जी जागा आहे ती ऑटो फ्रीज होते. ऑटो फ्रीज म्हणजे तुम्हाला दुसरा राऊंड करता येत नाही, तुम्हाला त्या ठिकाणीच ॲडमिशन घ्यावं लागेल. पहिल्या राऊंडसाठी 1 नंबरचा ऑप्शन. दुसऱ्या राऊंडसाठी पहिले 3 ऑप्शन असे टाकायचे की तिथं लागला तर तुम्हाला तिथेच घ्यावं लागेल. दुसऱ्या राऊंडमध्ये पहिल्या 3 पैकी एखादा कॉलेज जर लागलं तर त्या ठिकाणी पण काय होणार, ऑटो फ्रीज होणार. ठीक आहे. तिसऱ्या राऊंडला पहिले 5 कॉलेज असतात. आता हा नियम जो आहे तो मागच्या वर्षीपासून नवीन ॲड झालेला आहे. ज्यावेळेस पूर्ण प्रोसेस सुरू होईल त्यावेळेस मी प्रत्येक टप्प्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. त्यामुळं तुम्ही काळजी करू नका. आय होप तुम्हाला समजलं असेल. व्हॉट्सअपचा ग्रुप जर तुम्ही जॉईन केला नसेल तर तो करून घ्या, कारण त्याच्यावरती आपण सर्व डिटेल ॲडमिशन रिलेटेड टाकत असतो. प्लस जर तुम्हाला कॉलेजेस कसे टाकायचे त्याची लिस्ट पाहिजे असेल तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जो ॲडमिनचा नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला कॉलेज ऑप्शन भरून पाहिजे किंवा असं मेसेज टाका, आय एम इंटरेस्टेड, है ना. त्याच्यावरती तुम्हाला आमचा एक स्टाफ तुम्हाला अलॉट केला जाईल. तो स्टाफ तुमचे पर्सेंटेज, तुमचा जिल्हा कोणता, होम होम डिस्ट्रिक्ट म्हणतो आपण त्याला, तुमची कॅटेगरी कोणती, तुमचा मेरिट नंबर काय, त्याच्यावरनं तुमच्या मुलाचा नंबर कोणत्या कॉलेजला लागू शकतो त्याची लिस्ट प्रिपेअर करून देईल. किंवा दुसरा ऑप्शन जे आहे ते पूर्ण प्रोसेस आमचा स्टाफ करून देईल. असे 2 पर्याय उपलब्ध आहेत तुम्हाला. त्याच्यावरती जर तुम्हाला डिटेल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही त्या नंबरला कॉन्टॅक्ट करा. त्या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती देण्यात येईल. ओके. आणि तुमचा फॉर्म पण या ठिकाणी भरून देण्यात येईल. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.